नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज दिनांक आहे 27 ऑगस्ट 2026. तर आज पशुपालक मित्रांनो, आज आपण लोणंदच्या शेळी मेंढी बाजारामध्ये आलेलो आहोत. तर या बाजारामध्ये आपण वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, तसेच बोकडं, बालिंगे या सर्व किमती जाणून घेणार आहोत, अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला तर आपण संपूर्ण बाजाराची अपडेट जाणून घेऊ. नमस्कार आजी, काय विकायला आणले आज? हे काय शेळ्या आणल्यात गाबण्यात, तिन्ही गाभण्या आहेत का? दोन्ही गाबण्यात. कुठल्या जातीच्या आहेत त्या? ही दोन आहे आपल्या काठपड्यात आणि दोन गावरान. एक काटेवाडी आणि दोन गावरान गावरान, शेळ्या आहेत. काटेवाडीची काय किंमत सांगताय? तिचे 30,000, 30,000 आणि गावरांची 26,000. 26 प्रत्येकी. गाभण आहेत त्या किती महिन्याच्या गाभण आहेत? हे आता 8-8 दिवसावर आल्या. 8-8 दिवसावर आलेले आहेत. ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर आहे का तुमचा? आहे ना, सांगा की. मोबाईल नंबर सांगले. बरं ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी काटेवाडी तसेच गावरान शेळ्या काही विक्रीसाठी आलेल्या आहेत. आजीनं विक्रीसाठी आणलेल्या आहेत मित्रांनो. क्वालिटीमध्ये आहेत, गाभण आहेत, बघू शकता. मोबाईल नंबर नाही का गेले? आहे ना, त्या पोरं सांगाय ना मग. मोबाईल नंबर सांग बाया. आलो 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 की दोन. ये देखो ना, ये देखो कैसा मिलेगा? 12.5 नहीं, 1200 मांगते भाई, 12.5 ले 1200 मांगते. बकरी देखो नाही. हो नमस्कार. नमस्कार. काय आणले विक्रीसाठी आज? शेळ्या, बोकड, किती शेळ्या आहेत? शेळ्या 4-5 आहेत, बोकड आहेत कोणत्या. काय शेळ्यांची किंमत सांगताय? ही शेळ्या 13.5 सांगतोय मी. 13.5 आणि बोकडं 12 मागत येतो. 12 मागतायत का? 12 मागत. बोकडं गेली का? बोकड गेली. ठीक आहे ठीक दोन आहे. राहिलेत काय आता. किंमत होईल? 2 राहिल्यात, 2 मोठी राहिल्यात. तिकडे ते मोठे राहिलेत का? त्या बोकडाची काय किंमत सांगताय? ह्याच 22 सांगतोय, 20 ला मागत येते. होय. गाव कुठलं तुमचं? गाव राशीन. मोबाईल नंबर सांगता का? 9834 हा 59 9827. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला शेळ्या तसेच बोकडं खरेदी करायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. नमस्कार. काय काय आणले आज विक्रीसाठी? हे 5 बोकड 7 पाटी. होय. बोकडांची काय किंमत सांगताय? बोकडाची किंमत 11.5 11.5. वजन किती असेल अंदाजे? वजन अंदाजे 15-15.5 किलो. 15-15.5. आणि पाटींची काय सांगताय किंमत? हा पाटींची काय सांगताय? पाटींचे सांगतो 8-8 हजार रुपये. 8-8 हजार. किती वजन असेल त्यांचं पाटींचं? वजन 11 किलो. 11 किलो. तर फायनल काय होईल किंमत? फायनल 7-7 हजार. 7-7 पाटींची. आणि बोकडांची? बोकडाची 10-10 हजार रुपये फायनल. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 98 60 45 47 39. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला बोकडं तसेच पाटी खरेदी करायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नाव काय तुमचं? हा राशीन. नाव काय? दिगंबर. ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी गावरान जातीच्या गाभण शेळ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार बाया. नमस्कार. किती शेळ्या आणल्यात आज? 9 आहेत. हा 9 शेळ्या आहेत. 9 शेळ्या आहेत. काय किंमत सांगतो शेळ्यांची? त्यांचे 25,000 आहे किंमत आहे. 25,000. गाभण आहे? किती महिन्याच्या गाभण आहे त्या? आता काही 15 दिवसाला यायला आहेत, काही महिना टाइम घेईन. 25 सांगतोय ना. फायनल काय होईल? 20-21 पर्यंत. 20-21 पर्यंत. ठीक आहे. किती वेळा येताच्या आहेत त्या शेळ्या? दुसऱ्या तिसऱ्या. दुसऱ्या तिसऱ्या येताच्या आहेत का? ठीक आहे ठीक आहे. गाव कुठलं तुमचं? तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडे. मोबाईल नंबर सांगता का? 95 52 88 0902. ठीक आहे. जर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लोणंदच्या बाजारामध्ये गावरान शेळ्या खरेदी करायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. काय आणलं विकायला आज? पाटे आणल्या किती पाटीत? 3 आहेत. काय किंमत सांगताय? 7 न सांगताय. वजन किती असेल? वजन काय असते 17 होय. फायनल काय होईल किंमत? होईन कमी जास्त 6,000 पर्यंत. 6 पर्यंत का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता इथं व्यापारी बांधव येतं, कशी मागताय तुम्ही? 6,000 रुपये. 6 मागितली का? हा 6. होय. कसा काय बाजार वाटतोय आजचा? बाजार आहे आज बरा. बरं आहे ना? जर बाजारला असता तुम्ही? हो. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार मामा. नमस्कार. काय विकायला आणले आज? करड आणल्यात बोकड. किती बोकडं आहे ती? 3 बोकड मोठी आहेत, 2 बारकी आहेत. होय. मोठ्या बोकडांची काय किंमत सांगताय? ही 13.5. 13.5 सांगताय. हा वजन किती असेल? वजन 20-20 किलो आहे. गावरान दिसतात. हा गावरानच आहे. गावरान आहेत. आणि त्या बारक्यांची काय सांगताय किंमत? 13.5.
बारक्यांची दोन्हीची 13.5. 13.5. ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 91 46 22 33 98. हा, जर मित्रांनो कोणाला बोकडं वगैरे खरेदी करायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार आजी, नमस्कार. काय आणलंय विकायला? शिळी शेळी आणली. काय किंमत सांगताय शेळीची? 12 हा, 12,000. 12,000 सांगताय का? हा, काय आपलं सडीचं आहे ना? साडीच आहे. ठीक आहे ठीक आहे. 12,000 सांगताय का? हा ठीक आहे. फायनल किंमत काय होईल? हा, फायनल काय होईल किंमत? फायनल 10,000 पत्र जाईल. 10,000 पर्यंत होईल. गावरान दिसती. हा, हा, मोबाईल नंबर आहे का? मला तुमचा काय का मोबाईल नंबर? मोबाईल नंबर यांचा 93 73 हा. 77 47 26. ठीक आहे. जर मित्रांनो कुणाला शेळी वगैरे खरेदी करायची असेल तर या दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. गाव कुठलं? शिरवळ घरी पण आहे का अजून? आहे ते. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार भैया, नमस्कार नमस्कार. काय काय विकायला आणले आज? 2 शर्ट आणल्यात गाभण. 2 गाभण शेरड आणलेले आहेत. कुठल्या जाती शिर्डी ही? ही बिट्टल मधली आहे, ही बिट्टल जातीची आणि ही गावरान. गावरांमध्ये. ठीक आहे. उस्मानाबादी आहे का? बिट्टलची काय किंमत सांगतोय? 28,000 सांगितलं. 28,000 सांगतोय का? गाभण आहे. किती महिन्याची गाभण आहे? 3 महिन्याची गाभण. 3 महिन्याची गाभण आहे. फायनल काय होईल किंमत? 25 पर्यंत होईल. 30 पर्यंत का? 25 पर्यंत. ठीक आहे ठीक आहे. आणि या गावरान शेळीची 27 सांगितल्यात पण तिची 25 पर्यंत होईल फायनल. मोबाईल नंबर सांगतो का तुझा? 96 57 हा, 02 01 38. ठीक आहे. तर मित्रांनो कुणाला बिटल तसेच गावरान जातीय शेळ्या घ्यायच्या असतील तर या बायाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एक पेंडम जातीचं बोकड विक्रीसाठी आलेलं आहे. तर त्याच्याविषयी जर आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कोणत्या जातीचं आहे हे बोकड? हे बेंडम जातीचं आहे. पेंडम जातीचं आहे. हा, ठीक आहे ठीक आहे. याची खासियत काय? हे फक्त हौसन पाळायचं हावसानं आणि पाळण्यासाठी वाटण्यासाठी चांगलं आहे. वजन चांगलं दिसतंय, चांगलं गुटगुटीत दिसतंय. हा. याची उंची वगैरे वाढत नसेल एवढी, हाईट एवढीच. हाईट एवढीच. आणि अजून फुगत असेल. किती हा. महिन्याचं आहे हे? हे 12 महिन्याचं आहे. 12 महिन्याचं या. ठीक आहे. तर मित्रांनो मी आज पहिल्यांदाच पाहतोय पेंडम जातीचं हे बोकड. विक्रीसाठीच आणले. हा, काय किंमत सांगताय त्याची? 21 सांगितले. 21,000 सांगितले. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पाहण्यासाठीच म्हणजे हा. कटिंग साठी पण चालत असेल. साड्यासाठी कटिंग साठी पण चालतंय. आणि अजून काय आणलेलं आहे तुम्ही? या शेळ्या आणल्यात. ठीक आहे. शेळ्या आणलेल्या आहेत. कुठल्या जाती शेळ्या आहेत त्या? या गावरांमध्ये आहेत. गावरान. काही उस्मानाबादी उस्मानाबादी आणि गावरान आहे का? आहे. दोनच मिनिट तांबे. आहे शेळ्या. ही कुठल्या जाती शिळे बसलेली? ही उस्मानाबादी. उस्मानाबादी. काय किंमत सांगताय? हिची 27 सांगायला गाभाने. 27,000 हा. सांगताय. काय मागे काय आहे का गाभण आहे? गाभाने गाभण आहे का? फायनल काय होईल किंमत? फायनल होते कमी जादा. ठीक आहे ठीक आहे. आणि या बाकी गावरान हिचे 24 सांगायला. 24. हिला 20 ला मागे, तिला शेवटी 21 म्हणलेलं. होय. हिच्या मागे काय आहे का ही गाभण? गाभाने. गाभणच आहे का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का तुमचा? काय ना 93 हा. 59 01 06 23. ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गावरान शेळ्या तसेच काठेवाडी शेळ्या आणि ते पलीकडे आपण एक पेंडम बोकड पाहिलं. या पद्धतीच्या शेळ्या मेंढ्या तुम्हाला मिळून जातील यांच्याकडे. नमस्कार. तुम्ही काय विक्रीसाठी आलाय का ग्राहक आहे? घ्यायसाठी. काय कसं काय वाटतंय बाजार? हा, होय का? खाल शेळ्या कुठे पाठी? हा, बोला ना. होय. किती घ्यायच्या तुम्हाला शेळ्या? आम्हाला 100 शेळ्या घ्यायच्यात. 100 घ्यायचे त्या. हा. पण जुळा ना का व्यवस्थित? हा, व्यवस्थित जुळा. जुळतंय की पण चालले आता वाय सकाळच्या ही. होय. कुठलं गाव तुमचं? आहे मोरगाव. मोरगावचं आहे. होय. हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय शेळी पालन आहे घरी का? आहे की पहिले शेळ्या 50. 50 शेळ्या घरीच करता का? होय. ठीक आहे. आता काय काय म्हणतात हे मागे? हे नाही का आता हे बघा तू आम्ही आता होय. हो चाललंय पाहायचं अजून. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पाहून मग चाला घ्यायचं. चालते चालते. नमस्कार. नमस्कार. काय काय आणलं विकाय आज? हे काय शेळ्या आहेत, शेळ्या आहेत, करड आहेत, करड पण आहेत. तिकडे बकरी आहेत, तिकडे फिरवा. इकडे बकरी पण आणले त्यांना. ठीक आहे. शेळ्यांची काय किंमत सांगताय? तिथं 25,000. 25,000 सांगताय. हा. मागे काय आहे? एक पाट आहे. एक पाटी. हा. किती येताची? ते दुसऱ्या येतात. दुसऱ्या येताची या. आणि ह्या 2 शेळ्या त्या पार्ट्या आहेत. बारक्या आहेत त्या. त्या 25,000 2. 25ला 2. हा. 25ला 2 का? हा. आणि ह्या किती येताच्या आहेत त्या? हे पहिला रो आहेत. पहिला रुज आहेत. गाभण आहेत त्या का? नाही नाही पार्ट्या आहेत. पार्ट आहेत. ठीक आहे ठीक आहे. आता त्या शेळीची फायनल काय होईल?
तिचं शेवट 24 ला होईल बघ. 24 ला होईल. आणि ह्या दोन्हीची या 23 ला होत्या. याचं वय किती असेल यांचं? यांना वाटत 2 वर्षाच्या. 2 वर्षाचे आहेत. हा. ठीक आहे ठीक आहे. गाव कुठलं तुमचं? मुडाळ. होय. मोबाईल नंबर सांगता का? 98 हा 34 हा 49 हा 01 03. ठीक आहे. गाव कुठलं तुमचं? मुडळ. ठीक आहे. जर मित्रांनो कुणाला शेळ्या खरेदी करायच्या असतील तर हा. यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. करू नाव शकता. सांगा एकदा तुमचा. बाप्पू सेवा मोठे. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार. हा नमस्कार. काय काय आणलं विकायला आज? हे काय करड कोखरी आणले ते. करडण कोकरी. हा बोकडं किती येते ह्याच्यात? बोकड 4 आहेत. बोकडांची काय किंमत वाटे सांगताय? 6 येता. होय. बोकडांची काय किंमत सांगताय? बोकड तरी 6 ने मागत्या 7 ने मागते ते. तुम्ही काय म्हणताय? आम्ही मग 8-9 ने सांगतो. बरं काय वापानात मोर वापानात येऊ दे. होय. हो ठीक आहे ठीक आहे. गाव कुठलं तुमचं? आम्ही मुडुळ्याचे. मुडोळ्याचं. हा. ठीक आहे. फायनल काय होईल बोकडांची किंमत? तरी 8,000 पर्यंत होईल. वजन किती असेल हो? वजन तरी तुम्हाला सांगतो 12 किलो असतील. 12 12 किलोचे बोकड. ठीक आहे ठीक आहे. जर मित्रांनो कुणाला बोकडं वगैरे खरेदी करायची असतील तर यांच्याशी हा, हा, contact हा. करू शकता. मोबाईल बरं. नंबर सांगा. हा मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर नाही ना सांगता येत मला. ठीक आहे ठीक हा, आहे. बरं. सांगता येत नाही. ठीक आहे. जर कुणाला हा. बोकडं खरेदी करायची असतील हो, हो, हो. तर असं त्या का? बाजारामध्ये तुम्ही हा. एक दिवस अवश्य भेट देऊ शकता. बर. नमस्कार. काय विकायला आणले आज? हे आणलाय माल आणलाय. होय. काय किंमत सांगताय बोकडांची? ही किंमत सांगतो यांची 30,000. 30,000 दोन्हींची. हा वजन किती असेल अंदाजे? वजन साधारण 23 किलो. 23 किलो असेल. गाव कुठलं तुमचं? गाव आमचं भवाननगर. भावनगर वरून आला. फायनल काय होईल किंमत दोन्ही? फायनल होईल ना त्यांचं 14,000. 14,000 प्रत्येकी. हा ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का तुमचा? 70 57 हा 83 हा 30. ठीक आहे ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला बोकडं घ्यायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल ना. कर मामा. नमस्कार. काय आणलंय विकायला आज? काय शेळ्या बोकडं. होय. शेळ्यांची काय किंमती सांगताय? शेळ्यांची किंमत आहे 20,000. 20,000. ठीक आहे. 15,000. 20-15. ठीक आहे ठीक आहे. बरं ठीक आहे. व्यवहार चाललाय बघा काय म्हणते. बोला की मनी 17,000. 17,000. व्यवहार चाललाय. तशीच आहे ना का नाथ खोळा तिचा एक नंबर वाल आहे. होय. गाव कुठलं मामा? हा गाव कुठलं? बारामती. होय. ह्या शेळीची काय किंमत होईल? 14,000 रुपये फायनल. फायनल. फायनल 14 होईल. ठीक आहे. गाभण आहे का? गाभण आहे गाभण. गाभण आहे. किती महिना असेल? तिला 4-4.5 महिने झाले. 4-4.5 महिने. ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का तुमचा? सांगू की हा सांगा. 70 हा 400 हा 25 हा हा 500. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला शेळ्या घ्यायच्या असतील, गावरान शेळ्या आहेत तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काय काय विकायला आणले आज? हे पाटी बोकडा आहे ते होय. पाटीन बोकडा येते. बोकडाची काय किंमत सांगताय? बोकडा सांगतो 17,000. 17,000. आणि ह्या पाटी हे पाट बोकडा आहे पाट 12.5. 12.5. दोन्हीचं का? एकाचं. एकाचं 12.5. ते अलीकडचा बोकडे. हा हे बोकडा आहे ठीक आहे ठीक आहे. बिटलचं आहे फायनल काय होईल बोकडाची किंमत? 12,000 पण होणार फायनल. 12,000 फायनल. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? हे 16,000 पण होणार. ही 16ला होईल का प्रत्येकी? ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 98 90 70 हा 86 18. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला शेळ्या तसेच बोकडं खरेदी करायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बाया काय आणलं विकायला आज? बोकाड आणले. बोकाड आणलंय का? हो काय किंमत सांगतोय बोकडाची? 11.5. 11.5 सांगतोय. वजन किती असेल? तरी पण 13-14 किलो. 13-14 किलो असेल. फायनल काय होईल किंमत? 9.5 पर्यंत देऊन टाक. 9.5 पर्यंत देऊन टाकू. गाव कुठलं तुझा? सातारा. माऊली. माऊलीवरून आलाय का? ठीक आहे. मोबाईल नंबर सांगतो का? 96 23 हा 35 22. हा. घरी पाळता का आपलं? पाडतं. घरीच पाळता. हा ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला बोकड खरेदी अजून आहेत का शेळ्या हाय. खरेदी करायची असतील तर या बायाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. काय विकाय आणले? शेळी आणली का? काय किंमत सांगताय शेळीची? किंमत काय सांगताय? 15,000. तर मित्रांनो या ठिकाणी एक गावरान शेळी आहे. किंमत 12,000 सांगतात. 12,000. आणि माझं काय आहे? पाट्या त्या दोन्ही पार्टी त्या. दोन्ही पाट्या. ठीक आहे ठीक आहे. फायनल काय 12च होईल का? ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो एक गावरान शेळी विक्रीसाठी आलेली आहे. मागं 2 पार्टी आहेत. हो नमस्कार. नमस्ते. काय विकायला आणले आज? शेळी आणली. काय किंमत सांगताय शेळीची?
शेळीचे सांगितले 24,000 रुपये 24,000 सांगितले. हा गाभण आहे का? गाभण आहे. किती महिन्याची आता 8 दिवस राहिलेत. आणि किती आताची या? तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आता आहे. फायनल काय किंमत होईल? फायनल 22 पर्यंत देऊ. 22 पर्यंत. ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? हा 9356 हा 353699. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला शेळ्या वगैरे खरेदी करायच्या असतील, गाभण शेळी आहे, तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हो. घरी पण आहेत का अजून शेळ्या? चालतंय. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार भैया. काय काय विकायला आणले आज? काय काय आणलंय विकायला? ही पाट आणि बोकड आहे पाळायसाठी. पाट आणि बोकड पाळायसाठी हा, आणलेले पाळायसाठी. आहेत. किती महिन्याचे आहेत? ही अडीच तीन महिन्याची बोकड आहे. अडीच तीन महिन्याची बोकड आहेत. हा. काय सांगताय किंमत त्यांची किंमत पाट बोकडाची? हा पाट बोकड पाट बोकडाची काय किंमत सांगताय? 6,500 रुपये जोडीने. 6,500 रुपये जोडी सांगतायत हा मित्रांनो. जोडीने. पाळायला एक नंबर क्वालिटी आहे. पाळायला एक नंबर आहे. एक कोणत्या नंबर. जातीचे आहेत? ही कोटा आणि शिरोई मिक्स आहे ते. कोटन शिरोई मिक्स हा आहे. आणि गावरान बी आहेत. आणि पलीकडे त्या ठिकाणी गावरांची काय किंमत सांगताय? त्याची 4,500 रुपये सांगितली किंमत. एकाची? लहानची हा आणि ह्या जोडीची सांगताय का एकाची सांगताय? एकाची 6,500 रुपये. 6,500 एकाची सांगताय. हा. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला पाळण्यासाठी बोकडं वगैरे घ्यायचे असतील, पाठबोकड घ्यायचं असेल, तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मोबाईल नंबर सांगता का तुमचा? नंबर 7249 हा 54 1860. ठीक आहे ठीक आहे. जर मित्रांनो यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या पैसे पाळायसाठी ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एक शेळी विक्रीसाठी आणलेली आहे. पहिला रूच आहे. तर बायाशी आपण चर्चा करणार आहोत. बाया काय सांगतोय किंमत शेळीची? किंमत सांगा 15 सांगितली. 15 सांगतोय. कोणत्या जाती शेळी? कोट आहे. कोटा जातीची का? ठीक आहे ठीक आहे. गाभण आहे का भरलेली आहे काय? भरलेली. भरली का? ठीक आहे ठीक आहे. फायनल काय होईल किंमत? फायनल आता कसं मेळा जुळलं तर देऊन टाका. हात जुळलं तर ठीक आहे. गाव कुठलं तुझं? निंबोडी. निंबोडीचं इथलं? हो इथलं. ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगतो का? घ्या की. हा 90 हा 28 हा 80 हा 97 37. तर मित्रांनो कोणाला कोटा तसेच गावरान शेळ्या खरेदी करायच्या असतील तर या बायाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. घरी पण येते का शेळ्या? हो आहेत की आपल्या 50-60 शेळ्या आहेत. होय. फार्म एक आपल्या नाही चारा आहे असतं. चारा आहे. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार. नमस्कार सर. काय सांगता या पिल्लांची किंमत? 4,500 रुपये प्युअर इजापुरी. इजापुरी. आणि शेळ्यांच्या पिल्लांची? 5,500 प्युअर कोटाची. प्युअर कोटा शेळ्यांची पिल्ला आहेत. किती दिवसाची आहेत? ती 10-15 1500. काय किंमत म्हणला? 5,500 रुपये. 5,500 रुपयाला. आणि हे हातात आहे ती किती दिवसाची आहेत? ती 2 महिन्याची 7,500 रुपये किंमत. 7,500. ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 95 हा 75 हा 40 21. ठीक आहे. तर मित्रांनो कोणाला पाजणी घ्यायची हा, घेतला का त्याचा दर काढण्याचा नाही. असते कोटा जातीची काही शेळ्यांची पिल्लं आहेत. तसेच विजयपुरी जातीची मेंढ्यांची पिल्लं आहेत. जर कोणाला घ्यायची असतील तर या लोणंदच्या बाजारामध्ये तुम्ही एक दिवस अवश्य भेट देऊ शकता. तसेच दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर पशुपालक मित्रांनो या पद्धतीने आज आपण लोणंद बाजारातील संपूर्ण घडामोडी जाणून घेतल्या, किमती जाणून घेतल्या, शेळ्यांच्या, मेंढ्यांचे तसेच बोकडांचे दर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.